शेती पेरणी संदर्भामध्ये सल्ला देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी तज्ञ डॉक्टर BM कापसे सर। राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावलेली आहे। गेले काही दिवस मात्र पावसानं विश्रांती घेतली आहे। बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी पूर्ण केलेली आहे, मात्र पेरणीसाठी पावसाची वाट बघावी की नाही, त्यांच्यासमोर हा प्रश्न आहे शेतकऱ्यांसमोर, आणि याबाबत BM कापसे सर आपल्याला मार्गदर्शन करतात। पेरण्या जवळपास झालेल्या आहेत, मात्र अशा याच्यामध्ये जी नवीन पेरणी करायची आहे, काही ठिकाणी पेरण्या बाकी आहेत। आता जालना जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याचा फोन होता की आमची 2 ते 2.5 इंच ओल झालेली आहे आणि आम्ही कापूस पेरणी करतोय, म्हणजे मशीननं कापूस पेरता येते, खाली कोरड्यात चाललाय। अशा याच्यात शेतकऱ्यांनी पेरणी थांबवावी। जोपर्यंत 8-9 इंचापर्यंत ओल खाली जात नाही तोपर्यंत भारी जमिनीत पेरणी टाळावी, पावसाची वाट पाहावी, आणि तरच ते तुम्हाला नुकसान होण्याचे चान्सेस फार आहेत। कापसे सर, फळबाग लागवड करताना काय काळजी घ्यावी आणि जास्तीत जास्त कधीपर्यंत ही लागवड करता येईल? फळबाग लागवडीला आता शेतकऱ्यांनी आतापर्यंत खड्डे करून भरून ठेवलेलेच असणार आहेत। माती शीग येईपर्यंत ते खड्डे भरलेले असणं आवश्यक आहे। चांगला पाऊस पडल्यानंतर ती जी मोकळी माती भरलेली असते, खड्डे भरलेले असते, ते दबल्यानंतरच कलमाची लागवड करावी। त्यामध्ये आंबा, तुमचं मोसंबी, सीताफळ हे महत्वाचे फळपिकं आता लावतात शेतकरी। लागवड ही जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत, सप्टेंबर पर्यंत करता येते। घाई न करता व्यवस्थितपणे लागवड करावी। कापसे सर, फळबागांसाठी कलम विकत घेताना काय काळजी घेणं गरजेचं आहे? फळबाग लागवड करताना मात्र कलम निवडणे, कलम खरेदी करणे या बाबतीत शेतकऱ्यांनी फार काळजी घेणं गरजेचं आहे। कलम हे खात्रीच्या ठिकाणाहूनच घेणं आवश्यक आहे। मोसंबीचे कलम अतिशय निरोगी नर्सरीतून, शक्यतोवर विद्यापीठ किंवा NRC नागपूर इथूनच ते कलम घ्यावे। कलम हे 9 इंचावरच डोळा बांधलेला असावा, त्याच्यापेक्षा खाली डोळा बांधलेला नसावा। कलम हे जंबेरी किंवा रणपूर लाईम या खुंटावरच तयार केलेले असावे। आंब्याचे सुद्धा कलम खरेदी करत असताना साऊथमधून कलम येतात, आंध्र प्रदेशातले जे कलम येतात, हे कलम शक्यतो बिलकुल घेऊच नाही, शक्यतोवर काय बिलकुलच घेऊ नये। कलम चांगल्या ठिकाणाहून घेऊन आंब्याचे कलम कलमीकरण केल्यानंतर कमीत कमी 9 महिने पिरियड संपलेला पाहिजे, तरच ते कलम शेतामध्ये जगतं। त्यामुळं हे कलम घेत असताना अगदी तज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावं, असं मी शेवटी आपल्याला सल्ला देईन।